श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातून काढण्यात आली हर घर तिरंगा बाईक रॅली। शहरातील 4 शाळांतील 3000हून अधिक सावित्रींच्या लेकींना लाठीकाठी चालवण्याचे देण्यात आले प्रशिक्षण। विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा शहरात काढण्यात आली रॅली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चेतना दिन व राज्यव्यापी मागणी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली निदर्शने। राजस्थानमधील पाली, बालोतरा, जोधपूर येथील 70 दिवसांपासून बंद असलेले प्रोसेस सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी। आणि धुळ्यात प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बनावट दस्तऐवज आणि बोगस उतारे आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवून 32 लाखांची फसवणूक झाल्याचा करण्यात आला आरोप। आता बातमीपत्र विस्ताराने। केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महापालिकेच्या वतीने शहरातून भव्य हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते। केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेतर्फे मंगळवारी शहरातून भव्य हर घर तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। देशभक्तीपर गीते व तिरंग्याच्या साक्षीने काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून या बाईक रॅलीला प्रारंभ झाला। महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। तिरंगी फुगे आकाशात झेपावत आणि भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांच्या गजरात वातावरण उत्साहाने भारावून गेले। रॅलीच्या अग्रभागी अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करताना देशभक्तीपर गीतांचा निनाद आणि तिरंग्याने सजलेल्या दुचाकींची भव्य मिरवणूक विशेष आकर्षण ठरली। मिरवणूक मार्गातील विविध राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। रॅलीच्या समारोप प्रसंगी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्येक नागरिकाने भारतीय ध्वजसंहितेचे पालन करून आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा ध्वज फडकावा असे आवाहन केले। हर घर तिरंगा ही केवळ मोहीम नसून राष्ट्रभक्तीची सामूहिक अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे, उपायुक्त हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सोनाली देवरे, नगरसेवक ललित माळी, कृपेश नांदरे, ओमप्रकाश खंडेलवाल, डॉक्टर सरफराज अन्सारी, महादेव परदेशी यांच्यासह धुळे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणारी ही तिरंगा बाईक रॅली धुळेकरांसाठी प्रेरणादायी ठरली। धुळे महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज महानगरपालिकेमार्फत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आजच्या ह्या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिकेचा सन्माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सन्माननीय सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महानगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि या शहरातले काही सन्माननीय नागरिकही सहभागी होते। हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने मी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करेल की या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवा। तसेच या कालावधीमध्ये प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये आणि आपल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची सुद्धा या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी लक्षात आले। सध्याच्या काळात प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने अल्फा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात शहरातील 4 शाळांतील 3000हून अधिक सावित्रीच्या लेकींना लाठीकाठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। सध्याच्या काळात प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका अल्फा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वात धुळे शहरातील 4 शाळांतील 3000हून अधिक सावित्रींच्या लेकींना लाठीकाठी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मरक्षणाची जाणीव निर्माण होऊन त्या अधिक सक्षम नागरिक म्हणून घडण्यास निश्चितच मदत होणार आहे। या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना संघटनेच्या प्रदेश सहसंयोजिका अल्फा अग्रवाल म्हणाले की राज्यासह देशभरात लहान मुली, विद्यार्थिनींसह युवतींवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत। यातून अनेक मुलींचे आयुष्य पणाला लागत आहे। या पार्श्वभूमीवर लहान वयातच मुलींना आत्मनिर्भर तसेच रणरागिणी बनवण्यासाठी त्यांना किमान स्वतःचे संरक्षण करता येईल, त्यांच्या मनात तसा आत्मविश्वास निर्माण होईल, ती सशक्त होईल यासाठी भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या माध्यमातून शहरातील शालेय विद्यार्थिनींसह युवतींना लाठीकाठी प्रशिक्षणाचा उपक्रम राबवण्यात आला। सशक्त मुलगी म्हणजे सशक्त कुटुंब, सशक्त समाज आणि सशक्त राष्ट्र। विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांच्यात तसा आत्मविश्वास निर्माण होऊन त्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सक्षम होण्यास मदत होईल या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले। शहरातील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल, कमलाबाई कन्या शाळा, पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल व कमलाबाई
अजमेरा कन्या विद्यालय या 4 शाळेतील सुमारे 3000 विद्यार्थिनींना तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक भिकाजी जाधव, ऋतुजा जाधव, नारायणी जाधव यांनी लाठीकाठी चालवण्याचे प्रशिक्षण दिले. लाठीकाठी प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिनींना मेहंदी तसेच परिचारिकांना AI संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 500हून अधिक विद्यार्थिनींनी प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी कुंतल अग्रवाल, प्रिन्सिपल फादर सिजो, व्हाईस प्रिन्सिपल फादर जेरिन, शिक्षिका शीतल पलानी, अस्मिता फर्नांडिस, वंदना गुंडियाल, सुनी पाटील, कचरदास नाबरिया, नंदलाल रुनवाल, शिल्पा मस्कर, संतोष अग्रवाल, मुख्याध्यापिका छाया नाईक, प्रिन्सिपल भूषण उपासनी, व्हाईस प्रिन्सिपल राखी अग्रवाल, प्रियंका पवार, बिंदू यादव, श्रुती आयरे, प्रांजली जोशी, पंकज कुमार सूर्यवंशी, मुकेश कांगणे, श्याम चौधरी, स्वप्नील पाटील, उमेश पाटील, प्रवीण पगारे, हेमलता पाटील, मानसी बोरसे आदी उपस्थित होते. विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा शहरात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त शिंदखेडा शहरात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी एकता परिषद, आदिवासी टायगर सेना, एकलव्य क्रांती सेना, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य आणि एकलव्य आदिवासी क्रांतिकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिंदखेडा शहर व तालुक्यातील आदिवासी समाज बांधव, महिला व तरुण तरुणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 10 वाजता वीर एकलव्य नगर वरपाडा रोड येथून रॅलीस प्रारंभ झाला. या प्रसंगी मोगी माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढून नगरपंचायतीचे माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शहरातून निघालेल्या या भव्य रॅलीने संपूर्ण शिंदखेडा वासियांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत पारंपरिक वाद्य, डप आणि डीजेच्या तालावर तरुण तरुणी व महिलांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे नृत्य केले. महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार रावल हे देखील आदिवासी पारंपरिक वाद्य व बोली भाषेतील गाण्यांवर मनमुराद थिरकले. सुमारे 3 तास चाललेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात विजयसनी मंगल कार्यालय येथे पोहोचली. तिथे मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष उदय देसले, प्रकाश देसले, चेतन परमार, पंचायत समिती माजी सभापती रणजित सिंग गिरासे, माजी उपसभापती दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, वीरेंद्र गिरासे, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चव्हाण, प्रवीण मोरे, अनिल गायकवाड, रवी जाधव, विष्णू विशी, गट विकास अधिकारी श्रुती कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर बांबरे, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, नगरसेविका संगीता सोनवणे, नगरसेवक ज्ञानेश्वर सकट, चंद्रकांत सोनवणे, दादा मराठे, अबू कुरेशी, संदीप राजपूत यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पंचायत समिती उपसभापती दीपक मोरे यांनी केले, तर सुरेश सोनवणे यांनी आभार मानले. ते सुद्धा त्या सगळ्या पदावर बसून ते सातत्याने काम करत असतात. मग त्याच्यामध्ये PM जनमन जे आहे त्या माध्यमातून घरकुल, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या संदर्भातल्या योजना असेल. त्याचबरोबर आपल्या मुलांना पूर्वी आश्रम शाळेमध्ये टाका आणि त्या आश्रम शाळेमध्ये दाल में पाणी आहे का पाणी में दाल आहे माहीतच पडायचं. आणि मग आपल्याला आश्रम शाळा नाही, जी चांगली शाळा आहे जिथे सगळ्यांची मुलं शिकतात तिथे आमचे मुलं शिकतील. ही योजना ही देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि आज आपली अनेक मुलं हे मोठमोठ्या पदावर, मोठमोठे अधिकारी, हवालदार पासून तर कलेक्टर पर्यंत आमचे मुलं हे पदांवर जातात. आहे शेतकऱ्यापासून तर सायंटिस्ट पर्यंत आमचे मुलं हे शिकतात. आपण देखील दादासाहेब रावल नॉलेज सिटीमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली. मग इंजिनिअरिंग असेल, पॉलिटेक्निक असेल, बीएड असेल का फार्मसीचं कॉलेज असेल किंवा आमच्या या मुलींसाठी नर्सिंगचा कोर्स असेल, या सगळ्याच्या सगळे सरकारी योजनेअंतर्गत 100% फुकट, 100% मोफत आपण केलेलं आहे. पण मला आपल्या सगळ्या नेत्यांना सांगायचंय की तोरणमाळ आणि जळगाववरून आमची मुलं येतात, तिथे ऍडमिशन घेतात, शिक्षण घेतात. त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. पण आपल्या परिसराचे लोक मात्र कमी घेतात. माझी अशी अपेक्षा आहे की ANMच्या आदिवासी मुलींना आपल्याला 10वी नंतर त्यांना नर्स बनवता येईल. त्यांना लगेच 20-25 हजार रुपयाची नोकरी मिळेल. आणि मग घरी जे आपल्या 10वी-12वीच्या मुली आहेत 12वी नंतर त्या 12वीच्या मुलींना आपण आणलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. 2 वर्षाचा कोर्स आहे. पॉलिटेक्निक असेल, बीएड असेल, यांना आपण शिकवा. प्रत्येक ठिकाणी नोकरीमध्ये आपल्या आदिवासीचा कोटा आरक्षित आहे.
त्या कोट्यामध्ये यांना नोकऱ्या मिळतील आणि यांचं जीवन बदलेल. दोंडाईच्याला आमचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चेतना दिन व राज्यव्यापी मागणी दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संवर्ग संघटनांच्या कार्यकर्त्यांतर्फे जोरदार निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. चेतना दिन व राज्यव्यापी मागणी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळ्यात शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे जोरदार निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली आणि लोकशाही व संविधानिक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यात शासकीय विभागातील रिक्त पदांची तातडीने भरती करून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतन व सामाजिक सुरक्षेचा प्रश्न न्याय पद्धतीने सोडवावा. शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. सर्व शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. लिपिक संवर्गाच्या वेतन विषयक मागण्यांवर न्याय निर्णय घ्यावा. कंत्राटी अस्थायी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, रोजगाराची स्थिरता व न्याय सेवा हक्क द्यावेत. शासनातील रिक्त पदे भरून सार्वजनिक सेवा व्यवस्था अधिक सक्षम करावी. खाजगीकरण, कंत्राटीकरण व आउटसोर्सिंगमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या असुरक्षिततेवर प्रभावी उपाययोजना कराव्यात. हे प्रश्न प्रलंबित आहेत. राजेंद्र माळी आदी उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि धुळे जिल्ह्याच्या वतीने आज 11 ऑगस्ट हा दिवस आपण चेतना दिवस म्हणून पाळत आहोत आणि या चेतना दिवसाच्या निमित्ताने आपण हा मागणी दिवस म्हणून पाळलेला आहे आणि या मागणी दिवसाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील सर्व विभागांच्या आपापल्या प्रिमायसेसमध्ये जाऊन त्या विभागाचे सर्व कर्मचारी, लिपिक वर्गीय कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी आणि सर्व राज्य सरकारी कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी हा चेतना दिवस म्हणून आपण पाळतो आहोत आणि या मागण्यांच्या माध्यमातून शासनाला आपण आव्हान करीत आहोत की ज्या काही प्रलंबित मागण्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आहेत त्या प्रलंबित मागण्या या प्रामुख्याने आणि कटाक्षाने शासनाने या तात्काळ मंजूर कराव्यात. जुनी पेन्शनचा मुद्दा आहे, वेतन त्रुटीचा मुद्दा आहे, विविध विभागांमध्ये रिक्त पदांचा मुद्दा आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे आणि तसंच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, वाढती महागाई या अशा अनेक मुद्द्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी आम्ही सर्वजण संघटनेच्या वतीने चेतना दिवस म्हणून हा आज पाळीत आहोत आणि निदर्शने द्वारे शासनापर्यंत हा संदेश आम्ही पोहोचवत आहोत. राजस्थानमधील पाली, बालोद्रा, जोधपूर येथील 70 दिवसापासून बंद असलेले प्रोसेस सेंटर त्वरित सुरू करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. राजस्थानमधील पाली, बालोद्रा, जोधपूर येथील 70 दिवसांपासून बंद असलेले प्रोसेस सेंटर त्वरित सुरू करावे या मागणीसाठी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की राजस्थानमधील अनेक ठिकाणी धुळे येथील यंत्रमागावर तयार होणारा कच्चा कापड पक्का करण्यासाठी जास्त प्रमाणात जातो, परंतु प्रोसेसमुळे होणाऱ्या प्रदूषण कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने प्रोसेस सेंटरवर बंदी केली आहे. बंदी असल्यामुळे राजस्थानमधील लाखो लोकांचा रोजगार बंद झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी इचलकरंजी, भिवंडी, नागपूर, विटा, कोल्हापूर, मालेगाव, धुळे येथील यंत्रमागावर तयार होणारा कच्चा कापड पक्का होण्यासाठी राजस्थान जातो, परंतु प्रोसेस सेंटर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील कच्चा माल तयार करणारे कारखाने बंद पडले आहेत. महाराष्ट्रात शेतीनंतर यंत्रमाग मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. या उद्योगावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह आहे, परंतु 70 दिवसापासून हा उद्योग बंद असल्यामुळे येथील यंत्रमागावर अवलंबून सर्व लोकांवर उपासमारीची पाळी आली आहे. तरी शासन स्तरावरून पुनश्च राजस्थानातील प्रोसेस सेंटर सुरू करण्याचा योग्य मार्ग काढून लाखो लोकांचा रोजगार सुरू करण्यात येऊन त्यांची उपासमारी थांबवावी व त्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ, हाजी साबीर शेठ, रमेश श्रीखंडे, गोपाल अन्सारी, आलोक रघुवंशी, मुजफ्फर हुसेन, अफसर पठाण, राजेंद्र खैरनार, आसिफ अन्सारी, कृष्णा ठाकूर, दीपक पाटील, शकील अन्सारी, जावेद देशमुख, विनायक सोनवणे, कलीम अन्सारी आदी उपस्थित होते. पूर राजस्थान या ठिकाणी 70 दिवसापासनं जे यंत्रमागाचा महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्योग आहे आणि हजारो लोक कामगार त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करता, पोट भरता आणि जो कच्चा माल महाराष्ट्रामधून जातो तो त्या ठिकाणी प्रोसेस होतो आणि तो प्रोसेस होऊन
विदेशांमध्ये त्याची विक्री होते. फक्त हे जे यंत्रमागाचाच विषय नाही आहे, तर तो शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा विषय आहे. शेतकऱ्यांची जी कपाशी आपली तयार होते, निघते, आणि शेतकऱ्यांचा जो माल यंत्रमाग कारखान्यांना विकला जातो, त्याच्यातनं ते रॉ मटेरियल तयार होतं आणि तो प्रोसेसिंगसाठी तो बाहेर जातो. आणि आज अशी परिस्थिती झालेली, ते प्रोसेसिंग होत नाहीये. शासनाचं धोरण, केंद्र शासनाचं धोरण हे काही बरोबर नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे हा पूर्ण भारताचा विषय आहे, पण महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग ही व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात हा उद्योग आहे आणि त्या उद्योगावर फार मोठी बेरोजगारी होते. म्हणजे आता त्याची सुरुवात झालेली आहे. तर यंत्रमाग पॉवरलूम सेक्टरमध्ये जे रात्रंदिवस चालणारा जो उद्योग होता, तो आता हप्त्यातनं 2 दिवस 3 दिवसावर आलाय. पुढे पुढे तो थोड्या दिवसात तो पूर्णपणे बंद होईल. तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रात हजारो कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब हे उपासमारीला लागतील, म्हणून आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. धुळे शहरात प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बनावट दस्तावेज आणि बोगस उतारे आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट खरेदी करून 32 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप कामगार नगर हजारकोली येथे राहणाऱ्या हबीबुर रहमान अतिकुर रहमान अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. धुळे शहरात प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बनावट दस्तावेज आणि बोगस उतारे आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट खरेदी करून 32 लाखांची फसवणूक झाली असल्याची माहिती कामगार नगर हजारखोली येथे राहणाऱ्या हबीबुर रहमान अतिकुर रहमान अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शहरातील आविष्कार कॉलनीतील नईम अन्सारी व शराफत सय्यद यांनी 1500 चौरस फूट भूखंडाचा सौदा नदीम अन्सारी यांच्या मार्फत हबीबुर अन्सारी यांच्याशी केला. या व्यवहारापोटी 7 लाख रुपये रोख घेतले होते. मात्र या प्लॉटचा सौदा आधीच करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अन्सारी यांनी पैशांची मागणी केली. संशयितांनी चेक दिला, मात्र चेक बाउन्स झाला. मुदत उलटून देखील 1 रुपया परत केला नाही. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 100 फुटी रस्त्यावरील 15 आर जमिनीच्या व्यवहारात 23 लाखांची फसवणूक नदीम अन्सारी मुश्ताक अन्सारी यांनी केली. बनावट आणि खोटे ऑनलाईन चलन करून मृत व्यक्तीला जिवंत दाखवून हा व्यवहार करण्यात आला. या प्रकरणी संशयितावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी हबीबुर अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केली. रहमान है, मैं कामगार नगर हजारखोली में रहता हूँ, मदनी मस्जिद के पास. मुझे सर्वे नंबर 449 प्लाट नंबर 38 जिसके मालक नईम अख्तर मोहम्मद और शराफत अली सैयद थे, इन्होंने मुझे ओरिजिनल डॉक्यूमेंट बताए और ये प्लाट खरीदी के लिए मुझे कहा. मैं उनके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स देखा, प्लाट देखा, नक्शा देखा, मुझे प्लाट पसंद आया. मैं प्लाट घर बांधने के लिए हाँ कर दिया. इसका सौदा हमको 20 लाख रुपए में तय पाया और ये बोले ये पूरे प्लाट की खरीदी नदीम अब्दुल हफीज अंसारी हमारा पार्टनर जो है वो करा के देगा. नदीम अब्दुल हफीज अंसारी दुकान पर आया, उसने मेरे से एक बार 3.5 लाख रुपए लिया, एक बार 3 लाख रुपए लिया, ऐसे 6.5 लाख रुपए लिया और एक बार फिर खरीदी खत तैयार करके लाया और बोले 50,000 इसके खर्चे हुए. मैंने उसको 50,000 रुपये भी दिया, ऐसा 7 लाख रुपए दिया मैंने नदीम अब्दुल हफीज अंसारी को और बोला कि अपन कुछ दिन में जाके खरीदी कर लेंगे रजिस्टर ऑफिस से. फिर मैंने उसको फ़ोन लगाया तो बोले अभी सर्वर डाउन चल रहा है, बोले रजिस्टर ऑफिस का अपन बाद में जाके खरीदी कर लेंगे. इसी तरह बहुत दिन गुजर गए. फिर मेरे दोस्त हाजी कासिम तंबोली से मेरी मुलाकात हुई. मैंने उनको बोला हाजी साहब मैं प्लाट नंबर 38 सर्वे नंबर 449 ये प्लाट खरीद रहा आविष्कार कॉलोनी में. तो हाजी साहब एकदम सुम हो गए. अरे बोले ये प्लाट तो मेरे को नदीम भी बेच रहा. बोले मला क्या बात कर रहे. बोले हाँ मेरे पास सब डॉक्यूमेंट है. बोले तो उन्होंने मेरे को डॉक्यूमेंट बताए. 36 लाख रुपये में नदीम ने उनसे प्लाट का सौदा किया और 20,50,000 रुपये कैश लिए और 15,50,000 रुपये खरीदी करने के बाद देना था. तो मैंने वो हाजी साहब से वो डॉक्यूमेंट ले लिया. 2019 की बात है ये, 90 महीने की. डॉक्यूमेंट की जेराक्स लिया और कलर कॉपी निकाल लिया. बाद में मेरे को मालूम पड़ा कि ये सब डुप्लीकेट है और ये सब फंसाने के धंधे हैं इनके. तो फिर मैंने नदीम को पकड़ा तो उसने मेरे को 2 चेक दिया, वो भी बाउंस हो गए. उसके बाद फिर उसने 500 की स्टाम्प पर नोटरी लिख के दिया कि भाई मैं तेरे को ये पैसे दे देता. तो भी पैसे दिया नहीं. फिर मेरा 40 पुलिस स्टेशन में अप्लीकेशन था FIR के लिए
तो 40गांव पुलिस स्टेशन वालों ने उसकी FIR की। मैं SP साहब से मुलाकात किया, SP साहब ने फ़ोन किया पवार साहब को, फिर पवार साहब ने संदीप काले साहब को मिलकर ये FIR दर्ज की। FIR का नंबर 0200। इन्होंने मेरे को दूसरे प्लाट में भी फंसाया था, गट नंबर 404/2 पैकी है, जिसके अंदर इन्होंने मेरे से 23,50,000 रुपये। मेरी ये मांग कहूँगा कि सर आप हमारे शहर के MLA हैं और आपका भी फर्ज बनता है कि आप मेरे को इस मामले में सपोर्ट करें। मैं आपसे मदद की उम्मीद रखता हूँ। अच्छा, दूसरा मुद्दा आगे है कि भाई जो शासन है, पुलिस डिपार्टमेंट, ये केस को जल्द से जल्द सॉल्व करे और मुझे इंसाफ मिले। और महाराष्ट्र सरकार से भी गुजारिश करता हूँ और चंद्रशेखर साहब महसूल मंत्री से भी गुजारिश करता हूँ कि इस मामले में अपनी खुसूसी तवज्जो दे और इस केस को जल्द से जल्द खत्म करने की कोशिश करें। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातून काढण्यात आली हर घर तिरंगा बाईक रॅली। शहरातील 4 शाळातील 3,000हून अधिक सावित्रींच्या लेकींना लाठीकाठी चालवण्याचे देण्यात आले प्रशिक्षण। विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा शहरात काढण्यात आली रॅली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चेतना दिन व राज्यव्यापी मागणी दिनानिमित्त कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आली निदर्शने। राजस्थानमधील पाली, बालोतरा, जोधपूर येथील 70 दिवसांपासून बंद असलेले प्रोसेस सेंटर त्वरित सुरू करण्याची मागणी। आणि धुळ्यात प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बनावट दस्तऐवज आणि बोगस उतारे आणि मयत व्यक्तीला जिवंत दाखवून 32 लाखांची फसवणूक झाल्याचा करण्यात आला आरोप। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।